बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना राज्यभरात सर्वत्र आंदोलन आणि निषेध पाहायला मिळाला। इकडे वसई पूर्वेला देखील बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यात आला आणि यावेळेला नवघर माणिकपूर पूर्व विभागातले सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। संध्याकाळी 5च्या सुमारास यांनी आंदोलन केलं। बदलापूरची घटना ही हृदय पिळवून टाकणारी घटना आहे आणि पोलिसांचा देखील निषेध केलेला आहे, शाळा व्यवस्थापनाचा देखील निषेध केलेला आहे। काल जी घटना बघितली की जवळपास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा 7 ते 8 तास रेल रोको करावा लागला, म्हणजे लोकांचा संताप हा कितपत होता हे देखील पाहायला मिळालं। त्यामुळे नवघर माणिकपूर परिसरातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं होतं। याचबरोबर 8 दिवसापूर्वी पेल्लारमध्ये देखील अशीच घटना घडली होती, परंतु या घटनेनंतर देखील अजून शाळा प्रशासनावर कोणतीच कारवाई झालेली नाही। त्यामुळे त्या घटनेवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित करावं आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जी आहे शिवसैनिकांनी केलेली आहे। या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। काल आपण बघितलं की बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर पूर्ण ठाणे जिल्हा हा पेटून उठला आणि आज महाराष्ट्रभर बदलापूरच्या घटनेचे पडसाद आज महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी उमटत आहेत। आज आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महाराष्ट्रभर निषेध आंदोलनं चालू आहेत। काल जे बदलापूरमध्ये घडले ती जी शाळा आहे ही भाजपच्या उच्च अधिकाऱ्याची शाळा असल्यामुळे, जो पदाधिकारी आहे भाजपचा त्यांच्या लोकांशी संबंधित ही शाळा असल्याने त्या शाळेवर कोणता गुन्हा दाखल झालेला नाही आणि ते जे दाम्पत्य होतं त्या मुलीचे आईवडील होते, ते आईवडील पोलीस स्टेशनमध्ये 11 तास बसूनही त्यांच्या त्या जो गुन्हेगार होता त्याच्यावरती गुन्हा दाखल करून घेतला नाही। या पोलीस स्टेशनवरती ठाण्यातल्या राज्यकर्त्यांचे दबाव होता, त्याच्यामुळे त्या दाम्पत्याला 11 तास बसूनही गुन्हा दाखल करून घेतला नाही। शेवटी जनतेच्या रेटामुळे रात्री 12 वाजता गुन्हा दाखल झाला। त्या जो नराधम आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु शाळेची जी संस्था आहे, आदर्श संस्था कोणती तिच्यावरती अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। त्याचं कारण एकच आहे की भाजपच्या पदाधिकाऱ्याचे संबंध त्या शाळेशी असल्याने, ती शाळा त्यांची असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही। आज ही बदलापूरची घटना झालीच, परंतु महाराष्ट्रभर जर बघितलं, पुण्याची घटना घ्या, कळव्याची घटना घ्या, यवतमाळची घटना घ्या, आज आम्ही इथे वसईमध्ये बदलापूरच्या घटनेवरती आम्ही आंदोलन करतोय, परंतु या वसईमध्येच पेल्लारसारख्या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठी घटना घडलेली आहे, परंतु ही घटना हे प्रशासन दाबून ठेवतंय। जर जनतेच्या समोर जर ही घटना आणली तर बदलापूरपेक्षाही भयानक घटना या आज वसईमध्येही घडलेली आहे आणि त्याच्यावरती आवाज उठवण्याची गरज आहे असं मला वाटते।